सिद्धी आणि मल्हार सोबत आज काय नवीन। आज आपण मस्त अशी कॉर्नची भाजी करणार आहोत। मक्याच्या कणसाचे दाणे त्याची आपण छान अशी भाजी करणार आहोत। कशी करायची चला पाहूयात। ग्रेव्ही तयार करण्यासाठी आपण इथे साधारण मीडियम साइजचे 2 कांदे, 2 टोमॅटो, लसणाच्या काही पाकळ्या, आल्याचे तुकडे असे घेतलेले आहेत। त्याच्यानंतर जिरं, थोडेसे काजू घेतले 2-3 पाकळ्या, लवंग आहे, मिरी आहे आणि हे आहे दालचिनी। आता आपण कढईत मी 1 चमचा तेल गरम करून घेतले, त्यात टाकू जिरे आणि हे खडे मसाले, काजूच्या पाकळ्या आणि कांदा टाकून घेऊ। कांदा थोडासा फ्राय केलाय मी। आता त्याच्यामध्ये आपण हे आल्याचे तुकडे घालू, त्याच्यानंतर लसूण घालूयात। इथे मी ह्या लाल सुक्या मिरच्या पण ऍड करते आणि हा टोमॅटो हे घालून छान परतून घेऊ। छानपैकी असं मी परतून घेतले। आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करणार आहे आणि शिजवून घेऊयात आपण। ते छान शिजवून झालं की थंड करून आपण ह्याची मस्त अशी एक पेस्ट करून घेणार आहोत। इथे आपण हे वाटण छान असं अगदी बारीक वाटून तयार केलेलं आहे। आता आपण भाजीला फोडणी घालणार आहोत। त्यासाठी काय काय मसाले घेतले, लाल तिखट आहे, घरचा मसाला आहे, गोडा मसाला आहे, हिंग, हळद आणि तमालपत्र घेतले। इथे मी दुधावरची साय घेतली आहे। माझ्याकडे फ्रेश क्रीम नाही म्हणून मी दुधावरची साय घेतली आहे। चमचे तेल गरम करत ठेवले, त्याच्यामध्येच मी 1 चमचा तूप टाकणार आहे, कारण माझ्याकडे बटर नाहीये त्याच्यामुळे मी तुपाचा वापर केलाय। तमालपत्र टाकून घेऊ, त्याच्यानंतर वाटलेला हा मसाला तेलात घालून घेऊ। आता या ग्रेव्ही मध्ये आपण हे मसाले ऍड करून घेऊ आणि आता छान तेल सुटेपर्यंत आपण ही ग्रेव्ही मस्त अशी परतून घेऊया। पाहू शकता आपल्या ग्रेव्हीला छान असं तेल सुटले। आता याच्यामध्ये आपण मस्त असे हे मक्याचे दाणे म्हणजे स्वीट कॉर्न ऍड करू। हे बॉईल करून घेतले छान। आता या ग्रेव्ही मध्ये आपण थोडंसं गरम पाणी ऍड करू। हेच मिक्सरचं भांड क्लीन करून मी हे पाणी ह्याच्यामध्ये ऍड करते। ग्रेव्ही सैल किंवा घट्ट तुमच्या हिशोबाने तुम्ही पाणी ऍड करू शकता। आता आपण याला एक छान अशी उकळी काढून घेऊ, म्हणजे आपली ही भाजी रेडी होईल। सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करूया, थोडीशी साखर ऍड करू चव बॅलन्स होण्यासाठी। आता तिला छान अशी उकळी काढून घेतली आहे। साधारण 5 ते 7 मिनिटं ही भाजी छान अशी शिजवून घेतली। फ्रेश क्रीम नसल्यामुळं मी ही छान दुधावरची साय जी आहे ती ऍड करते। ह्याने सुद्धा भाजीला अगदी छान असा क्रीमीनेस आणि रिचनेस येतो। आणि सगळ्यात शेवटी मस्त अशी कोथिंबीर ऍड करू। तर आपली मस्त अशी कॉर्नची भाजी करून तयार आहे। मस्त अशी झणझणीत आणि चटपटीत झाली आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते कमेंट्स मध्ये सांगा। भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय। बाय बाय कर की तू। बाय बाय।